नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये इंचमध्ये माप असेल तर स्क्वेअर फूट कसे काढायचे। मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळते, वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती मिळते, त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, समजा उदाहरणासाठी अशा प्रकारे भिंत असेल, प्लास्टर असेल किंवा स्लॅब असेल। या भिंतीची लांबी 10 फूट 4 इंच आहे आणि उंची 10 फूट 8 इंच आहे, म्हणजे फुटाच्या नंतर इंच आहे। तर स्क्वेअर फूट कसे काढायचे बऱ्याचशा लोकांना समजत नाही की फुटाच्या नंतर जर इंच असेल तर स्क्वेअर फूट कसे काढायचे। आजचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तुम्हाला 100% समजणार आहे की इंच मध्ये माप असेल तर स्क्वेअर फूट कसे काढायचे। मित्रांनो, सुरुवातीला इंचचे रूपांतर फुटामध्ये करावे लागणार आहे। लांबी किती आहे? 10 फूट 4 इंच आहे, म्हणजे 4 इंचचं सुरुवातीला रूपांतर फुटामध्ये करावे लागणार आहे। उंची किती आहे? 10 फूट 8 इंच आहे, म्हणजे 8 इंचचं रूपांतर आपल्याला फुटामध्ये करावे लागणार आहे। आता कसे करायचे? 4 इंच आहे, लांबीमधील जे 4 इंच आहे त्या 4 इंचला 12 भाग लावायचा आहे। 12 भाग कशामुळे लावायचा आहे? कारण 12 इंचचा 1 फूट असतो, त्यामुळे आपल्याला त्या इंचला 12 भाग लावायचा आहे। किती जरी इंच असेल, तुम्ही ज्यावेळेस त्या इंचला 12 भाग लावता त्यावेळेस तुम्हाला फुटामध्ये उत्तर मिळतं। आता 4 इंचला जर 12 भाग लावला तर उत्तर किती येणार आहे? 0.33, म्हणजे आपल्याला फुटामध्ये उत्तर मिळलं। त्यानंतर उंचीमधील जे 8 इंच आहे त्या 8 इंचला सुद्धा 12 भाग लावा, उत्तर किती येणार आहे? 0.66, म्हणजे आपल्याला फुटामध्ये उत्तर मिळलं। आता गणित कशा प्रकारे करायचं आहे व्यवस्थित लक्ष द्या। 10.33 आपलं लांबी किती होती? 10 फूट होती, 4 इंच होतं, 4 इंचचं रूपांतर फुटामध्ये झालं, म्हणजे आपल्याला 10.33 करायचं आहे। पुन्हा गुणिले उंची किती होते? 10.8 होती, 8 इंचचं रूपांतर आपण फुटामध्ये केलं, म्हणजे गणित कसे करायचे? 10.66 करायचं आहे। या दोन्हीचा जर गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे? 110 स्क्वेअर फूट येणार आहे। समजले मित्रांनो? अशा प्रकारे इंच मध्ये जर माप असेल तर स्क्वेअर फूट काढू शकता। व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।